दहिवडी व पिंगळी गावचे सुपुत्र, कारण स्थायिक दहिवडीत असले तरी ते मूळ गाव त्यांचं पिंगळे आहे. आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय सुगंधराव यादव, गावातील आप्पा, ऑफिसमधले बापू, हे नियत वयोमानानुसार सातारा निबंधक कार्यालयातून रिटायर होत आहेत. त्यांनी आपली निष्कलंक अशी सेवा या ठिकाणी पूर्ण केली. या कालावधीत बऱ्याचशा लोकांना जोडून लावण्याचं काम आदरणीय आप्पांनी केलेलं आहे. आप्पांच्या भावी आयुष्यासाठी मी शुभ सदिच्छा इच्छितो. आणि मी आदरणीय खाडेसाहेब आप्पा या ठिकाणी या नगरीचे उपनगराध्यक्ष आदरणीय श्री राजेंद्र साळुंके साहेब, आप्पांच्या आयुष्याचा असाच प्रवास ज्योतीसारखा उजळून टाकणार आहे. आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन होत आहे. मान्य श्री भूषणराव काटकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं या ठिकाणी स्वागत. या पुढे काटकर साहेब. अल्फा मेडिकल व उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय जगदाळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनी पण आपण पुढे यायचं आहे. आदरणीय जगदाळे साहेब. या ठिकाणी प्रतिमेचं पूजन होत आहे आणि मी प्रकाश तात्यांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन होऊन सर्व या ठिकाणी मानपत्राचे वाचन सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक वामनराव राऊत करत आहेत. माननीय श्री सुगंधराव यादव बापू, आपण दिनांक 31 मे 2025 रोजी शासनाच्या प्रदीर्घ सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहात. आपण सेवा कालामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे कार्य केलेले आहे. कार्यालयातील अभिलेख सुव्यवस्थित लावणे, कार्यालयातील स्वच्छता, पक्षकारांशी सुसंवाद साधून त्यांची कामे वेळेत पटकन करून देणे, यामुळे आपली प्रतिमा सर्वसामान्य लोकांमध्ये चांगली होती व त्यामुळे कार्यालयाचा गौरव संपूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे. याचे श्रेय खऱ्या अर्थाने बापू आपणास आहे. तसेच आपली वरिष्ठाचे असलेली निष्ठा, आज्ञाधारकपणा, नेमून दिलेले काम प्रामाणिकपणे तडीस नेणे या आपल्या स्वभावामुळे एक विश्वासू, एक प्रामाणिक सहकार्य असे आपली समाजामध्ये प्रतिमा निर्माण झालेली आहे. आपले सेवानिवृत्तीचे आयुष्य आनंदी, समाधानी आणि निरोगी जावे हीच परमेश्वरी प्रार्थना. माननीय सहदुय्यम निबंधक वर्ग 2 सातारा क्रमांक 2 कार्यालय, सर्व मुद्रांक विक्रेते आणि दस्त अभिलेख या प्रशस्तीपत्राचं माननीय अध्यक्षांच्या मार्फत सौ वहिनी आणि श्रीयुक्त आप्पा यांना या प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात येत आहे. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव गोडसे अर्थात अण्णा मनोगत व्यक्त करताना आपण पाहत आहे. कोणाची हरकत राहणार नाही एवढं चांगलं काम मी स्वतः 20 वर्षाचा माझा अनुभव आहे की शेतकरी संघटनेचं काम करत असताना कुठेही असो, एखादा फोन मारला की त्या ठिकाणी त्या माणसाचं काम झालं म्हणून परत फोन करणारा असा एकमेव मुद्रांक अधिकारी मी पाहिलेला. आणि आज यांच्या या सेवापूर्तीला परवा सुद्धा मी त्यांच्या कार्यालयात हजर होतो आणि आज सकाळी त्यांनी सांगितलं मी या ठिकाणी आलो आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या भावी वाटचालीस आणि त्यांचे आरोग्य
सुखदायी राहो अशी मी शेतकरी संघटनेच्या वतीनं विनंती करतो. मी आपली रजा देतो. सेवानिवृत्त केंद्र प्रमुख सुरेश गुंडगे साहेब मनोगत व्यक्त करत आहेत. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष असे अनेक मान्यवर आहेत, सहाय्यक निबंधक साहेब आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व त्यांचे हितचिंतक या सर्वांचे मी प्रथम स्वागत करतो. आप्पांचा आणि माझा संबंध सरासरी 20 वर्ष झालं. आम्ही असंच फिरायला जाताना आमची थोडीशी तोंडओळख झाली आणि त्यानंतर आम्ही एकत्र जवळपास 20 वर्ष झालं 4 वाजता आम्ही बरोबर उठणार आणि कुणीतरी आमच्यातल्यापैकी रिंग करून एकत्र येणार आणि आम्ही बरोबर सगळे एकत्र जमून 20 वर्षांचा प्रवास आहे आणि बरोबर 4 वाजता जाणार आणि त्यामुळं आमचा जास्त घनिष्ठ संबंध आला आणि आमचे ऋणानुबंध वाढले. आता अनेक जण म्हणतात आप्पा निवृत्त झाले ह्याच्यावर कोणाचा विश्वासच बसत नाही. कोण म्हणतंय त्यांचं वय 40 असेल, कोण म्हणतंय 45 असेल, पण 60 वर्ष वय झाले हे त्यांना कोणाला मान्यच होत नाही. ह्याचं फिटनेसचं कारण म्हणजे त्यांचा नियमितपणा, त्यांचं नियमित फिरणं, योगासने वगैरे आणि त्यांचं जे फिटनेस आहे त्यामुळं ते सकाळी बरोबर म्हणजे वक्तशीरपणा आणि ऑफिसमध्ये काम करण्याची त्यांची पद्धती, नियमितपणा या गोष्टीचं फिटनेसपणा हा त्याचा कारणीभूत आहे. त्यांचं जे फिटनेसपणा आहे त्यामुळं ते सकाळी 8 ते संध्याकाळी 8-9 वाजेपर्यंत म्हणजे जवळजवळ 12 तास ते ड्युटी करत होते आणि नुसती त्यांनी ड्युटी केली नाही तर सर्व ऑफिसमध्ये सर्वांची मनं जिंकून सर्वांची कामं वेळेत करून वेळेआधी करून त्यांनी एक आपल्या कामाचा पगडा पाडला आणि त्यांचं कामाचं अनुकरण करा असं त्यांच्या साहेबांनी सांगितलंय की अशा पद्धतीने जर काम केलं त्यांचे रेकॉर्ड मी स्वतः जाऊन पाहिलेलं आहे. इतकं टॉपटिपपणा किंवा इतकं व्यवस्थितपणा कुठल्याही प्रकारचं किंवा कुठल्या वर्षाचं जर त्यांनी ही मागितलं रेकॉर्ड मागले ते 5 मिनिटात काढणार आणि त्यांचं लोकांची कामं मार्गी लावणार. आता त्यांच्या नावामध्ये सुगंध आहे आणि खरोखरच नाव इतकं त्यांचं समर्पक ठेवलेलं आहे त्यांच्या आईवडिलांनी की त्यांच्या नावामध्ये जे सुगंध आहे ते इतकं म्हणजे ऑफिसमध्ये स्वच्छता किंवा चांगल्या पद्धतीचं उदबत्त्या लावून किंवा पूजा अर्चा करून कामाची ते हे करत होते, सुरुवात करत होते. आणि घरामध्ये सुद्धा त्यांचं तेच काय आहे की घरामध्ये सुद्धा त्यांना अजिबात घाण किंवा हे असं आवडत नाही. त्यामुळे त्यांचं नाव अतिशय समर्पक आहे. त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं शिक्षण म्हणा किंवा हे केलं. त्यांच्या भावानी त्यांना हे करण्यासाठी सक्षम केलं, उभं केलं. हे त्यांच्या भावाचं सुद्धा मोठं कर्तृत्व आहे. त्यांनी वडिलांची जी सेवा केली ती वाखाणण्यासारखी आहे. अतिशय एका जागेवर असताना आपण म्हणतो ना आई वडिलांची सेवा करावी वगैरे, तर त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने वडिलांची सेवा केली आणि त्याचं फळ त्यांना असं मिळालं की बांधकाम विभागातून ते ह्याच्यामध्ये आपल्या निबंध कार्यालयामध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उठवला आणि तो वर्षानुवर्षे की आपल्या महाराष्ट्रातील अनेक लोक त्यांचे रेकॉर्ड बघण्यासाठी येत होते. इतके ते कामामध्ये मग्न असायचे, व्यस्त असायचे आणि कामाचे त्यांनी कधीही चुकारपणा केलेला नाही, सुट्टी कधी घेतली नाही आणि सतत कार्यरत आणि त्याचा ते जे फिटनेसच चांगला त्यांचा. तर अशा आपल्या सर्वांचे लाडके, सर्वांचे आवडते असे आप्पा, कोण त्यांना आप्पा म्हणतं, ऑफिसमध्ये बापू म्हणतं, कोण असे असा आपल्या इतरमध्ये साहेब म्हणतात, यादव साहेब. अशा पद्धतीनं त्यांचं नामकरण सुद्धा लोकांनी केलं आहे. जसं ज्यांना आवडेल तसं त्या पद्धतीनं लोक त्यांना संबोधित होते.
अशा पद्धतीने आप्पांनी जे छाप पाडलेला आहे किंवा कामाची जी त्यांची पावती आहे किंवा त्यांचा अजून कामाचा म्हणजे असं वाटत नाही की ते थकलेले आहेत किंवा मानसिक ते हे झालेले आहेत, खचलेले आहेत. त्यांना कुटुंबाची चांगली साथ मिळालेली आहे. त्यांची दोन्ही मुलं कर्तृत्वान आहेत. डिजिटल त्यांचं आहे ते सुद्धा तालुक्यामध्ये 1 नंबरचं आहे. दुसरा मुलगाही त्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतोय आणि अशाच पद्धतीने त्यांनी मुलांच्या वेळी आपल्या कामामुळं चांगलं वळण लावलेलं आहे आणि अशा पद्धतीनं त्यांचं कुटुंब अतिशय सुखी समृद्धी, त्यांना पत्नीची चांगली साथ मिळालेली आहे आणि सगळं कुटुंब त्यांचं आनंदी आहे आणि त्यांनी जे चांगलं काम केलं त्यामुळं आज त्यांचं कुटुंब अतिशय भाग्यवान आहे, सुखी आहे, समृद्ध आहे. सगळ्या बाबतीत त्यांच्या गोष्टी चांगल्या आहेत. आता सेवानिवृत्ती हे प्रत्येकाला ठरलेलं आहे आणि वयाची मर्यादा असतेच, त्यानुसार ते निवृत्त झालेले आहेत. त्यांच्या नावाचा सुगंध सगळीकडे पसरत राहो, त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या कुटुंब आनंदी राहो एवढी मी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द संपवितो. यादव साहेब उर्फ आप्पांना शुभेच्छा देण्यासाठी पै पाहुणे, नोकरीतील सहकारी मित्र आणि दहिवडीकर आपल्याला या चित्रामध्ये पाहावयास मिळत आहेत. सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने आलेले आहेत. दृश्य आपण पाहत आहे ते उपस्थितांचे. आजची संध्याकाळ खटाव तालुक्यातील मांडवे गावचे सुपुत्र पांडुरंग खाडे साहेब यादव साहेबांना कार्यक्रमामध्ये शुभेच्छा देत आहेत. आपण सर्वजण अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात. असा आजचा हा गोड कार्यक्रम आहे. हा सेवापूर्तीचा गौरव सोहळा आहे आणि या गौरव सोहळ्याची सत्कार मूर्ती यादव साहेब, त्यांच्या सौ, त्यांचे चिरंजीव, दोन्ही चिरंजीव, कन्या, असं सर्व संपूर्ण कुटुंब या गौरव सोहळ्याचं या ठिकाणी मुख्य केंद्रस्थान आहे. या कार्यक्रमासाठी मान तालुक्याचे दुय्यम निबंधक सन्माननीय खाडेसाहेब प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सर्वजण उपस्थित आहात. खरं तर शेवटच्या टप्प्यामधला हा जो भाग येतोय तो म्हणजे सेवापूर्ती. 2 शब्द आहेत. आयुष्यभरामध्ये केलेली सेवा आणि त्याची पूर्ती करण्याचं काम. कधीतरी हा प्रसंग येणारच, परंतु माणूस सेवेमध्ये असताना कसं वागलं, कसा माणूस आपण राहिलो आणि त्याचा परिपाक म्हणून हा सेवापूर्तीचा कार्यक्रम असतो. आयुष्यभरामध्ये अशा अनेक माणसं जोडली गेली आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा पेंडॉल या ठिकाणी पूर्ण असा भरलेला आहे. आम्ही त्यांना नेहमीच बापू म्हणून संबोधायचो. अतिशय निर्मळ मनानं सर्व माणसांच्यावरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व, सर्वांना हवं असं वाटणारं, अतिशय सकारात्मक विचार करणारं आणि भेटलेल्या प्रत्येक माणसाला प्रेरणा देणारं. चला काय हरकत नाही, करूया, होऊन जाईल ते, आणि सर्वांच्या सुखदुःखामध्ये अडचणीमध्ये धावून जाणारं हे असं व्यक्तिमत्व आहे. बापूंनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये नोकरी करत असताना अनेक गाडीत आम्ही एकत्र जायचो आणि त्यावेळेला अनेक जणांचे फोन यायचे आणि अनेक वेळा बरोबर बोलताना असं लक्षात यायचं की चला काय हरकत नाही, होऊन जाईल, मी करेन तुम्हाला मदत. असा प्रत्येक शब्द म्हणजे सकारात्मक आणि असा न ऐकणारे शब्द जेव्हा ऐकायला मिळायचे तेव्हा असं वाटायला लागलं की खरोखर असं व्यक्तिमत्व आपल्यामध्ये असणं आणि प्रत्येकाला ऊर्जा देणारे व्यक्तिमत्व आहे. आपलं कुटुंब सांभाळत असताना कुटुंबाबरोबर अतिशय प्रेम करणारं, सहकार्यांच्यावर प्रेम करणारं, आपल्या भेटणाऱ्या प्रत्येक नात्या गोत्याला या ठिकाणी आकार देणारं असं आज हे व्यक्तिमत्व महाराष्ट्र शासनाच्या सेवेमधून सेवामुक्त होत आहेत. बापूंनी खरं तर बघितलं तर ते माझ्या रजा काढणं हा माझ्या शब्दकोशामध्ये शब्द नाही आहे. तर चला आज दुपारी उद्या बघूया असं कधी केलेलं नाही. आपण प्रदीर्घ अशी सेवा करून आणि व्यक्तींचं बघितलं तर आमच्या खटाव तालुक्यामधल्या सगळ्या व्यक्तिमत्वांची ओळख आहेच. मानमध्ये त्यांचा जन्म आहे, मानमध्ये कार्य आहे. साताऱ्यामध्ये नोकरी करत असताना सातारमधला संपूर्ण सगळा मित्रपरिवार, असा मोठा मित्रपरिवार प्रत्येक तालुक्यात जात असताना, काम करत असताना सगळ्या क्षेत्रातली माणसं जमा करणं असा आयुष्याचा छंद असावा लागतो आणि तो छंद त्यांनी व्यक्ती म्हणून जोपासला
हे मला या ठिकाणी नमूद करावं लागेल. आणि म्हणून आज आपण त्यांना सेवापूर्ती करत असताना साहेब तुम्ही अनेक वर्ष या ठिकाणी नोकरीच्या निमित्तानं कायम बाहेर राहिलात. आपण इथून पुढचा कालखंड आहे तो आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी, आपल्या सौसाठी, या संपूर्ण मित्रपरिवारासाठी द्यावा. समाजाची काही सेवा करता आली तर आपल्याला आपल्या हातून घडावी. समाजातल्या कुठल्या अडचणीत एखाद्या प्रसंगात आपण हिरिरीनं पुढे जावं आणि आपला खारीचा वाटा त्यामधला उचलावा. आणि ही संख्या अलीकडच्या काळामध्ये कमी व्हायला लागली. खंत आहे याच्यामध्ये की आपण सेवापूर्ती करत असताना पुढच्या राहिलेल्या आयुष्यामध्ये आपल्या कुटुंबाबरोबरच समाजातल्या काही उणीवा गोष्टी आहेत त्यामध्ये आपल्याला काही योगदान करता आलं तर या ठिकाणी आपण निश्चितपणानं करावं. आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्याला सर्वांना आरोग्यदायी या ठिकाणी पुढचं आयुष्य मिळावं, निरोगी राहावं आणि आपली संपूर्ण हे इथून पुढचा कालखंड, या कालखंडासाठी माझ्या वतीनं, माझ्या मांडवेगावच्या वतीनं, आमच्या खटाव तालुक्यातल्या वतीनं या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यादव साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असले माझे नगराध्यक्ष साहेब, आपल्या मानतोलेक्याचे निबंधक खाडे साहेब आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, म्हटलं की निवृत्ती आलीच. वयाची 58-60 वर्षे पूर्ण झाली की निवृत्ती हा ठरलेला विषय असून ज्या दिवशी आपण नोकरीला लागलो त्याच दिवशी निवृत्तीची तारीख आपल्याला माहीत असते. परंतु आपण आपल्या कारकिर्दीमध्ये नेमकं काय केलं, समाजासाठी काय केलं, निवृत्त होताना आपल्या बरोबर येणारा जनसमुदाय, ते सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. खरं तर बालपण, तरुणपण आणि निवृत्ती म्हटलं की वृद्धापकाळच येतो. परंतु बालपण आपण इतरावर अवलंबून असतो, आईवडिलावर अवलंबून असतो. आपलं तरुणपण आपल्या कर्तृत्वावर अवलंबून असतं आणि म्हातारपण हे आपण तरुण असताना केलेल्या कार्यावर अवलंबून असतं. बरेचशी मंडळी तरुणपणात चुकीचे वागले तर म्हातारपण वाईट जातं. परंतु सुगंधराव आणि आमचा परिचय अनेक वर्षापासून, अनेक दिवसापासून आहे आणि यापूर्वी ते पंचायत समितीमध्ये होते आणि सरप्लसमध्ये आमचे देवबा निंबाळकर, सुगंधराव यादव यांना अत्यंत म्हणजे त्यांच्या कष्टाचं चीज झालं असं म्हटलं तर वावगं होणार नाही. कारण मास्टर क्लार्क ते परत निबंधकांच्या ऑफिसमध्ये जी त्यांना नेमणूक मिळाली, अतिशय चांगलं काम केलं, समाजाची सेवा करता आली त्यांना. त्यांचं कौटुंबिक जीवन अत्यंत सुखावं आहे. खरं तर ज्या वेळेला सरकारी नोकरी मिळते त्यावेळेला बऱ्याच लोकांना डोक्याला आभाळ लागल्यासारखं वाटतं आणि आपणच फार मोठे कोणतरी आहोत असं वाटतं. परंतु ही माणसं समाजात राहिली, समाजाबरोबर राहिली, त्यामुळे ह्यांचा समाजाशी संबंध आला. आज जर आपण इथली उपस्थिती बघितली तर क्लास 1 ऑफिसर रिटायर झाल्यावर सुद्धा एवढी माणसं जमत नाहीत. का जमत नाहीत तर तुमचं वागणं, बोलणं, चालणं कसं आहे समाजात, तुम्ही सेवा कशी केली याच्यावर सगळा समाजाचं गणित अवलंबून असतं. बराच वेळ झालेला आहे, मी अधिक लांबलचक बोलणार नाही. खरं
मला भरपूर बोलायचं होतं त्यांच्याबद्दल, परंतु मी सुगंधराव तुम्हाला एवढ्याच शुभेच्छा देईन, तुम्ही अतिशय चांगलं वागल्यात, तुमची पोरं सुसृत आहेत, व्यवसाय उद्योगात अतिशय स्टेबल झालेली मुलं आहेत तुमची, आणि आपली मुलं जर समाजात व्यवस्थित असतील तर आई बापाला ह्याच्यासारखं दुसरं सुख कुठलंच नसतंय. आपलं म्हातारपण त्यांच्या जीवावर आपलं अवलंबून असतं, आणि म्हातारपण आपलं, आपण 60 वर्षात काय लगेच म्हातारे होत नाही, परंतु ही मुलांनी जर आपल्याला आपल्या कार्याला चांगला हातभार लावला आणि आपण चांगला इशाराबाद जावला तर आपलं जीवन समृद्ध झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आपल्याला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो, आणि घराकडे आपल्याला यापूर्वी लक्ष देता आलं नसेल, वहिनींच्याकडे लक्ष देता आलं नसेल तर उर्वरित आयुष्यात आपण त्यांची सगळे हाऊसमौज पुरवावी एवढीच मी आपल्याला विनंती करतो, आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाचे दहिवडी दुय्यम निबंधक आमचे मित्र वर्ग 1 चे माननीय अधिकारी श्रीयुत सुगंधराव धनाजी खडे साहेब यांच्या यादव साहेबांना शुभेच्छा देताना आपण पाहत आहे. विहित वयोमानानुसार ते सेवानिवृत्त झालेले आहेत, आणि या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण बहुसंख्येनं इथं उपस्थित राहिलेलो आहोत. जास्त वेळ घेणार नाही, कारण असं कौतुक सर्वांनीच केलेलं आहे, आणि मला एवढंच सांगायचं आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे काही अविस्मरणीय क्षण असतात, आणि त्यापैकी सेवानिवृत्तीचा शेवटचा दिवस हाही एक अविस्मरणीय असा क्षण असतो, आणि तो आज या यादव साहेबांचा सेवानिवृत्तीच्या निमित्तानं हा आजचा आनंददायी असा क्षण आहे. आमच्या डिपार्टमेंटमध्ये बाकीचं सगळं काही यादव साहेबांच्या बद्दल खाडे सरांनी सर्वांनीच जे काही त्यांची माहिती सांगितली त्यांचं कौतुक केलेलंच आहे. मी फक्त माझ्या विभागाच्या बाबत त्यांचं जे कार्य होतं त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की आज जेवढी बहुसंख्येने इथे उपस्थिती आहे अशीच उपस्थिती आमच्या कार्यालयात त्या दिवशी 30 तारखेला सत्कार समारंभ होता, आणि त्यावेळेला यादव साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी अशीच एवढ्या प्रचंड अशी गर्दी होती, जे की आताच कुणीतरी सांगितलं की क्लास 1 अधिकाऱ्यांना सुद्धा निरोप समारंभाला एवढी गर्दी नव्हती. याच्यापेक्षा जास्त यादव साहेबांना सातारमध्ये निरोप समारंभासाठी लोक जमलेली होती, आणि ते नुसती हौशी नव्हती तर ती सगळी गर्दी होती. मनापासून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी यादव साहेबांना, आणि तेच मी तिथं सुद्धा बोललो की ही गर्दी ही त्यांच्या कामाची खरी पोचपावती होती. अण्णा खरोखर ही असं व्यक्तिमत्व होतं की मी माझ्या डिपार्टमेंटमध्ये 2007 ला जॉईन झालो, आणि माझ्या डिपार्टमेंटमधले पहिले गुरुवर्य कोण असतील तर ते सुगंधराव यादव साहेब आहेत, आणि म्हणून मी त्यांना मनापासून त्यांच्या या सोहळ्यासाठी मी उपस्थित राहिलो, कारण त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. कारण म्हणतात ना, याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. आयुष्यभर
त्यांनी आपलं काम करत असताना अतिशय मनापासून त्यांनी काम केलेलं आहे. आणि शासकीय कार्यालयामध्ये म्हणतात की जसं तोंडामध्ये साखर असावी आणि डोक्यावरती बर्फ असावं, पण ते सर्वांना जमत नाही. पण त्याला अपवाद म्हटलं तर आमचे यादव साहेब आहेत. खरोखर एवढा मृदुभाषी, हसतमुख आणि कधी त्यांच्या तोंडात नाही हा शब्दच नाही. हाय बघूया आपण करू म्हटलं तरी तो माणूस निमा शांत होऊन जातो. काय नाही होतं या म्हणजे ही जी काय आहे ना, ही खरी टेक्निक त्यांच्याकडून आम्ही शिकलोय, पण पूर्ण शिकता आलं नाही अजून सुद्धा. पण खरोखर यादव साहेब अतिशय तुमचा म्हणजे स्वभावामुळेच आज खास करून आमचे डीआयजी साहेबांचा आज दौरा होता. डीआयजी साहेब म्हणजे 5 जिल्ह्याचे ते मेन असे व्यक्तींनी सुद्धा स्वतःहून ते म्हटले की मी आज दहिवडीला येणार आहे आणि यादव साहेब तुम्ही कुठे आहे, स्वतःहून फोन केला आणि म्हटले तुमच्या त्या सातारला मला जमलं नाही, कारण एवढी मोठी व्यक्ती सातारला नाहीत ते आले, परंतु ते गोंदवल्याला आज येणार होते. गोंदवल्याला येताना त्यांची आठवण काढली आणि म्हटले कुठं आहेत तुम्ही, तर म्हटले घरी आहे. नाही म्हटले मग या दहिवडी ऑफिसमध्ये. दहिवडी ऑफिसमध्ये येऊन त्यांनी स्वतः सर डीआयजी साहेब आणि म्हणजे ते उभेत होते दोघांनी, मॅडम आणि त्यांनी दोघांनी सपत्नीक त्यांचा सत्कार केलेला आहे. ही काय बारकी गोष्ट नाही. म्हणजे आज डीआयजी साहेबांनी सुद्धा येऊन जर सत्कार करणं हे फार मोठी म्हणजे आपल्या आयुष्यामधली एक अचिव्हमेंट आहे की म्हणजे आपण एवढी मोठी सर्व्हिस केल्यानंतर शेवटी काय मला सांगा डीआयजी आहेत ते आणि डीआयजीनी आणि तुम्ही रिटायर्ड झालाय, परत काय त्यांचा उपयोग आहे बाबा. पण तसं असताना सुद्धा आज स्वतः फोन करून त्यांनी तुम्ही या इथं दहिवडी ऑफिस आणि दहिवडी कार्यालयामध्ये येऊन त्यांचा सपत्नीक सत्कार केला. याच्यावरून तुम्ही जे काय तुम्ही आयुष्यभर किंवा तुमच्या सर्व्हिसमध्ये जे काम केलं हे खरोखर त्याची एक पोचपावती आहे. त्याचप्रमाणे आता जास्त वेळ घेत नाही, आपण सर्वजण इथं उपस्थित राहिलेला आहात. यादव साहेबांचा सत्कार सर्वांनाच करायचा आहे. मी एवढंच सांगतो की आपलं आता रिटायरमेंट आयुष्य जसं कार्यालयामध्ये तुमचं नाव निघतंय तसंच आता मला वाटतं एम.के. सरांनी बी सांगितलं की म्हातारपण कशावर अवलंबून आहे तर आपल्या तरुणपणाच्या ह्याच्यावरती आहे. तर खरोखर आम्हाला यात कसलीही शंका नाही, तुमचं म्हातारपण हे चांगलंच जाणार आहे. कारण सदा हसतमुख आणि सुस्वभावी असल्यामुळे ती कसलीही अडचण येणार नाही. आपलं उर्वरित आयुष्य इथून पुढचं सुखाचं, आनंदाचं, भरभराटीचं जावो. भरभराटी तर आहेच, पण सुखाचं, निरोगी जावो आणि ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि परत एकदा मी माझ्या नोंदणी आणि मुद्रांक विभागामार्फत आपणाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय तुमची विसापूरचे मानसिकता सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक परंतु मला वामनराव लागले कारण मी विसापूर त्या ठिकाणी यादव साहेबांच्या सत्कारासाठी आलो. शुभेच्छा देताना आपण दृश्य पाहत आहे. मला थोडंसं वेगळं बोलायचं आहे. आप्पांच्या कामकाजाविषयी, आप्पाच्या जीवनशैलीविषयी सर्वांनीच या ठिकाणी अनेक वक्त्यांनी आपली मतं मांडली, परंतु आप्पाच्या एका वेगळ्या वैशिष्ट्याबद्दल मी या ठिकाणी बोलण्यासाठी उभं राहिलेलं आहे. खरं जर पाहिलं, देव कोणीही पाहिलेला नाही, देव कोणालाही भेटला नाही किंवा देव कोणालाही होता आलं नाही, मात्र देवाच्या गुणानं जीवन जगता येतं हे आमच्या आप्पाने दाखवून दिलेलं आहे. आणि हे खरं आप्पांच्या जीवनाचे खरं सार आहे. हा आजचा जो कार्यक्रम आहे, हा आजचा कार्यक्रम का घ्यायचा असतो प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये, त्याला एक निमित्त असतो. खरं तर नोकरीच्या जीवनामध्ये आजपर्यंत केलेल्या कामाचे पूर्ततेचा हा दिवस आहे आणि केलेल्या कामाची समाजामध्ये जाणीव निर्माण करण्यासाठी आणि समाजाला जाणीव आल्याशिवाय एवढा मोठा समाज जमत नाही आप्पा. हे खरं तुमच्या या ठिकाणी आईवडिलांचं खरं पुण्य आहे. खरं तर पाहिलं तर
आप्पांच्या वैयक्तिक व्यक्तिमत्वाशी या ठिकाणी कोणी बोललेलं नाही. आणि आजच्या या तरुण पिढीला जर पाहिलं तर ही व्यक्ती पुढे गेली कशी याची तरुण पिढीमध्ये जाणीव निर्माण होणं गरजेचं आहे. आप्पांचं बालपण जर पाहिलं तर आप्पांचं बालपण अतिशय गरिबीत बालपण गेलं. आईवडील शेतकरी, 3 बहिणी, 2 भाऊ आणि अल्पशी दुष्काळग्रस्त जमीन. टोकड्या प्रपंचामध्ये आप्पांच्या वडिलांचा प्रपंच भागत नव्हता. काय करायची विवंचना त्यांच्या पुढे होती. त्यामध्ये मुंबईमध्ये मिल कामगारांची नोकरी त्या काळामध्ये खूप गाजलेली होती. आप्पांच्या वडिलांच्या मनात विचार आला, मला मुंबई गाठली पाहिजे. आप्पांच्या वडिलांनी तडक मुंबई गाठली आणि मिल कामगार म्हणून त्यांनी 5 वर्ष सेवा केली. परंतु मिल कामगार म्हणून काम करत असताना मिळणाऱ्या पगारामध्ये आणि मिळणाऱ्या शेतीच्या उत्पन्नामधून घराचा खर्च भागत नव्हता, शेती पिकत नव्हती. यासाठी आप्पांच्या वडिलांनी पुन्हा मिलचा राजीनामा दिला आणि पुन्हा ते शेतीमध्ये आले. आणि शेतीमध्ये रममाण झाल्यानंतर आपल्या मुलांचा सांभाळ केला पाहिजे. आपल्या जे कष्टात जीवनाला जे कष्ट आलेलं आहे हे आपल्या मुलाबाळाच्या वाट्याला येऊ नये अशा आप्पांच्या वडिलांनी आईने ठरवलं. आप्पांच्या वडिलांच्या आईच्या खूप अडचणी होत्या, खूप तळमळी होत्या की माझी मुलं शिकली पाहिजेत, माझ्या मुली चांगल्या घरंदाज घराण्यांमध्ये गेल्या पाहिजेत. यासाठी आप्पाच्या आईने आणि वडिलांनी सतत रात्रंदिवस शेतामध्ये काबाड कष्ट केलं. प्रपंचामध्ये येणाऱ्या अडचणी, प्रपंचामध्ये येणारी संकट जी काय आहेत, विपदा आहेत, या अडचणी, समस्या, विपदांच्या त्यांच्या आईवडिलांनी कविता बनवल्या, अडचणींचे धडे बनवले, अश्रूंचे पाणी प्यायले. परंतु कष्टाला ते कधीही कमी पडले नाहीत. सतत कष्ट केलं आणि आप्पांचं प्राथमिक शिक्षण त्यांनी पिंगळी या ठिकाणी केलं. माध्यमिक शिक्षण त्यांचं 10वी पर्यंत दहिवडी या ठिकाणी झालं आणि कॉलेजचं शिक्षण त्यांचं दहिवडी या ठिकाणी ते कॉलेजला शिकले. कुठेतरी आप्पांच्या वडिलांची खंत होती की मुलं कुठेतरी लागली पाहिजेत. आणि आप्पा नेमके 1998 साली जिल्हा परिषद या ठिकाणी ते बांधकाम विभागामध्ये नोकरी लागली. बांधकाम विभागामध्ये 2004 सालापर्यंत त्यांनी नोकरी केली आणि त्यांची नंतर नोकरी दुय्यम निबंधक म्हणून इकडं नोकरी त्यांची सुरू झाली. आणि तिथून पुढे आप्पांचा खऱ्या अर्थाने भरभराटीचा काळ आला. हे भरभराटीचं कारण जर असेल कोणतं तर आईवडिलांचं सत्कर्म आणि आईवडिलांची पुण्याई, पूर्वजांची पुण्याई ही त्यांना फळास आली. एवढंच मला या नव्या पिढीला सांगायचं आहे. एक आप्पांनी उर्वरित जीवनात जर पाहिलं तर नोकरीचा हा पहिला अध्याय संपलेला आहे. आप्पा अजूनही सेवानिवृत्त झालेले नाहीत. एका नोकरीच्या नव्या अध्यायातून एका नव्या अध्यायाकडे ते आज वळलेलं आहे. आप्पा इथून पुढे तुम्हाला जर पाहिलं तर सामाजिक बांधिलकी तर तुम्हाला स्वीकारायची आहे. याशिवाय तुम्हाला पाहिलं तर घरामध्ये देखील तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. घरामध्ये आजपर्यंत नोकरीच्या निमित्तानं तुम्हाला लक्ष देता आलं नव्हतं. जेणेकरून आपल्या मुलाबाळावर जास्तीत जास्त कसं लक्ष देता येईल या दृष्टिकोनातून तुम्ही सतत प्रयत्न केले पाहिजेत. तीर्थयात्राही केल्या पाहिजेत. गोरगरिबांच्या समस्याही तुम्ही सोडवल्या पाहिजेत. गोरगरिबांच्या अडचणीलाही तुम्ही धावून गेलं पाहिजे आणि गोरगरिबांचे प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजे. हीच मी परमेश्वराने तुमच्या वतीने प्रार्थना करतो. सर्वात 2 मिनिटे बोलतो. सर्वात जर आप्पांच्या डोकून पाहिला, आप्पाची माझी मैत्री नाही, आप्पाची माझी ओळख नाही, आप्पा माझे पाहुणेरावळे नाहीत, कोणीही नाहीत. परंतु एका प्रसंगानं सातारावरून येताना आप्पांची माझी ओळख झाली आणि आप्पांच्याकडे परदुःख सहिष्णुता इतकी मोठी आहे. मी कुठला कोण, पण आप्पाने माझं मैत्रीचं नातं मोबाईल जोडलं. मी आप्पांना माझ्या अडचणी विचारायचो, आप्पा मला त्याचं सोल्युशन द्यायचे, उत्तर द्यायचे. असं केलं पाहिजे सर, तसं केलं पाहिजे सर. सेवानिवृत्त झाल्यानंतर सुद्धा नोकरीत असताना आप्पांची माझी साताऱ्यात एकदा गाठ पडली होती. एकदाच अर्ध्या तासाच्या सहवासाचे ते माझे मित्र आहेत. परंतु परदुःख सहिष्णुता त्यांच्यामध्ये दिसली, ही खूप मोठी आहे. एकच उदाहरण तुम्हाला यासाठी मी देतो, थोडंसं वेगळ्या भाषेमध्ये सांगतो. संत तुकाराम महाराज 15 दिवसाला पंढरपूरला जायचे आणि 15 दिवसाला पंढरपूरला गेल्यानंतर संत तुकाराम महाराजांनी कधीही विठ्ठलाचं मुख पाहिलेलं नव्हतं. विठ्ठलाच्या चरणाचं दर्शन घ्यायचे आणि तुकाराम महाराज लगेच आपल्या माघारी परतीची यात्रेवर लागायचे. अशी बरीच वर्षे गेली. विठ्ठलाने एकदा राहवलं नाही. विठ्ठलाने एकदा प्रश्न केला, अरे तुकया किती वर्ष हे चालवणार, किती वर्ष तू माझे पायाचं दर्शन घेणार, पददर्शन घेणार, चरण दर्शन घेणार. तुकाराम महाराजांनी सांगितलं, विठ्ठला तुझं पदच, तुझं चरणच इतकं सुंदर आहे तर मुख कितीही सुंदर असेल. नाही, तुझ्या सुंदर मुखाला मला दृष्ट लागून द्यायची नाही देवा, मी तुझ्या चरणाशीच मी लीन होईल. विठ्ठलाने हट्ट धरला, नाही नाही तुकया आज तुला माझं मुख पाहावंच लागेल, तुला माझं मुख पाहावंच लागेल.
संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाच्या सांगण्यावर विठ्ठलाचं दर्शन घेतलं, मुख पाहिलं आणि तुकाराम महाराज कृतार्थ झाले. विठ्ठलाने सांगितलं, तुकया आज मी धन्य झालोय, आज मी धन्य झालोय, तिन्ही लोकांचं राज्य मला मी तुला द्यायला तयार आहे. संत तुकाराम महाराजांनी एकच सांगितलं, विठ्ठला माझी 7 पिढ्याची जी भक्तीची मिरासदार आहे, ही भक्तीची मिरासदार विठ्ठला अशीच पुढे चालू ठेव, अशीच पुढे चालू ठेव. माझे यादव साहेबांना एकच एवढं उदाहरण सांगायचं कारण आहे, यादव साहेब जी तुमच्याकडे परदुःख सहिष्णुतेची जी भूमिका आहे, परोपकाराची जी भूमिका आहे, ही परोपकाराची भूमिका, परदुःख सहिष्णुतेची भूमिका ही अशीच परंपरेने पुढे चालू ठेवलं, अशीच परंपरेने पुढे चालू ठेवलं. धन्यवाद. मला 2 मिनिटं. कार्यक्रमाची सांगता करताना यादव साहेबांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले आहेत. सर्वांचे आभार. समोर